ब्रेकनंतर आपलं स्वागत। एक महत्त्वाची बातमी आहे। हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक असल्याचं आता अदानी समूहाकडून सांगण्यात आलंय। याआधी देखील करण्यात आलेले आरोप सुप्रीम कोर्टानं चुकीचे ठरवल्याचं अदानी समूहानं म्हटलंय। आमचा संपूर्ण व्यवहार हा पारदर्शक आहे। हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलंय। तर अदानी समूहानं नेमकं काय म्हटलं आपण पाहतोय। हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक आहेत। यापूर्वी देखील करण्यात आलेले आरोप सुप्रीम कोर्टानं चुकीचे ठरवले। आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक आहे। 2007 ते 2008 पर्यंत अदानी पॉवरमध्ये अनिल अहुजा हे नॉमिनी संचालक होते आणि त्यानंतर अदानी एंटरप्राइजेसमध्ये संचालक पदावर 2017 पर्यंत होते। अदानी समूह हा कुणाही वैयक्तिक भागीदारीमध्ये जोडला गेला नाही। आम्ही यावर कायदेशीर पाऊल उचलण्यासाठी सल्ला घेत आहोत। तर विसल ब्लोअर दस्तऐवजांवरून हिंडेनबर्गनं नवा दावा केलेला आहे। अदानी समूह आणि सेबी प्रमुखांमध्ये संबंध, हिंडेनबर्गचा नवा अहवाल। सेबी अध्यक्ष माधवीपुरी बूच यांचा अदानी ऑफशोर संस्थेमध्ये हिस्सेदारी असल्यानं अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यामध्ये कारवाई नाही असं हिंडेनबर्गच्या अहवालात म्हटलंय। तर माधवीपुरी बूच आणि अदानी समूहाकडून सर्व आरोप फेटाळण्यात आले।